श्री स्वामी समर्थ. उंबरठ्यावर तुम्ही हे काम करता का? करत असाल तर येईल गरिबी. घराला उंबरठा असावा का? असल्यास त्याची पूजा करावी का? तो लाकडाचा असावा का मार्बलचा? उंबरठ्याची आवश्यकता का आहे? उंबरठा कशाचा असावा? उंबरठ्याची पूजा कशी करावी? उंबरठा कुठे असावा आणि कसा असावा? धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करायचे उपाय तसेच उंबरठ्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. घरामधील भावना या घरामध्ये राहू आणि घराबाहेरील व्यवहार घरात आणू नये. हे काम उंबरठा करतो. तो मर्यादेचे प्रतीक आहे. उंबरठा हा लाकडी किंवा मार्बलचा असू शकतो. लाकडी उंबरठा असेल तर अतिउत्तम, कारण की लाकडामध्ये सूक्ष्म अग्नितत्व असते. उंबरठा मार्बल किंवा लाकडाचा असेल तरी तो मजबूत असावा. वास्तुशास्त्रानुसार कमकुवत उंबरठ्यामुळे शत्रूंची संख्या वाढू लागते. वेगवेगळ्या मार्गाने शत्रू आपल्यावर आक्रमण करतात. उंबरठ्याची अनेक लोक पूजा करतात. त्यामागील कारण म्हणजे उंबरठ्यामध्ये श्री नृसिंह लक्ष्मी देवता निवास करते. उंबरठ्याच्या आतमध्ये चंद्र देवता, बाहेर सौर ऊर्जा आणि उंबरठ्यावर पृथ्वी ऊर्जा समाविष्ट असते. त्यामुळे उंबरठा पूजावा. उंबरठ्याची विशेष वेळी पूजा केली जाते जेव्हा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करतो, त्याचे संक्रमण होते. त्यावेळी आपण उंबरठ्याच्या पूजन करावे. उंबरठ्याच्या पूजन करताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उंबरठ्यावर शिंपडावे. उंबरठ्याची साफसफाई करावी. त्यावर फुले आणि अक्षता व्हाव्यात. लक्ष्मीची पाऊले जी घरात जात आहेत ती लावावी आणि त्यावर हळद कुंकू व्हावे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. ही साधी व सरळ पद्धत करावी. ज्यांना सूर्याचे संक्रमण समजत नाही त्यांनी आठवड्याच्या दर बुधवारी अशा प्रकारे पूजा करावी. उंबरठा हा रस्त्याच्या उंचीपेक्षा मोठा असावा. लहान असेल तर घरातील लोकांचे आरोग्य चांगले नसते. उंबरठा हा प्रत्येक खोलीमध्ये असावा, पण आजच्या युगामध्ये ते शक्य नाही. उंबरठा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आणि स्वयंपाकघरामध्ये असावा. धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करायचे उपाय. 1. घराची स्वच्छता करून दररोज उंबरठ्याची पूजा करावी. जे दररोज नियमित पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते. 2. दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावावा. ते केल्याने घरात लक्ष्मीचे येणे सोपे होणार आहे. 3. एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावे आणि हळद कुंकू वाहून निरंजन ओवाळावे. वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून जरूर करू शकता, पण त्याचबरोबर तुमचा कामधंदा, तुमची नोकरी धंदा हे प्रामाणिकपणे झालेच पाहिजे. त्याला कुठलाही पर्याय नाही. उंबरठ्यावर ह्या गोष्टी करू नये. 1. उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये. 2. उंबरठ्यावर कधीही पाय मारू नये. 3. आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबरठ्यावर स्वच्छ करू नये. 4. उंबरठ्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये. 5. उंबरठ्यावर उभे राहून कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमी पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरठ्याच्या बाहेरून द्यावा. 6. उंबरठ्यावर उभे राहून कोणत्याही प्रकारचे वाद घालू नयेत. 7. उंबरठ्यावर बसून नखे कापू नये. उंबरठ्यावर बसून जेवण करू नये. त्यामुळे गरिबी, दरिद्रता येते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री सद्गुरु स्वामी समर्थ. धन्यवाद.